आई ही नावातच भावनाचं गाठोडं असतं आणि जेव्हा गोष्ट असते आपल्या लेकराच्या जीवाची तेव्हा ती वाघिणीसारखी लढते, सिंहिणीसारखी तुटून पडते आणि गरज पडली तर महाकाय मगरीशी देखील भिडते. मित्रांनो, ही खरी घटना आहे. पाण्याच्या राक्षसासारख्या महाकाय मगरीने एका हरणाच्या पिल्लाला आपल्या चापड्यात पकडलं होतं. दृश्य असं होतं, काही क्षणातच त्या पिल्लाचं जीवन संपलं असतं. मगरीच्या ताकदीसमोर कोणीही फार काळ टिकू शकत नाही, पण त्या नशीब पिल्लाचं वेगळंच होतं, कारण त्याच्या मागे उभी होती आई. आईने मगरीच्या दिशेने असा काय झपाटा घेतला की खुद्द मगरीचं भान हरपलं. ती चपळाई, ती झेप, तो आवाज, एवढं सगळं अचानक घडल्यामुळं मगरीचं लक्ष गोंधळलं आणि हेच लक्षात घेऊन त्या आईने आपला डाव टाकला. ती मगरीवर झेपावली, स्वतःला मृत्यूच्या जवळ नेऊन केवळ आपल्या लेकरासाठी. मगरीने आईवर डाव टाकण्यासाठी जबडा उघडला आणि हाच तो क्षण. आईचं शौर्य, तिचं युक्तीचं खेळणं आणि ती वेळेची अचूक निवड, त्यातच तो जीव वाचला. पिल्लू जावड्यातून निसटलं, आईच्या पाठीमागं धावत पळालं आणि जगण्यासाठी दोघेही माघारी फिरले. मित्रांनो, या घटनेतून शिकण्यासारखं खूप आहे. जगात कोणतीही शक्ती आईच्या प्रेमापेक्षा मोठी नाही. ताकद असते पण युक्ती जास्त प्रभावी असते. आईच्या हुशारीने मगरीचा जबडा उघडला, तिच्या हिमतीनं पिल्लू वाचलं आणि त्या क्षणी मगरीसारख्या राक्षसाला देखील पराभूत व्हावं लागलं. थोडक्यात मगरीला लोभ झाला दोन्ही शिकारांचा, पण त्या आईने युक्तीनं ती दोन्ही गमावली. ही गोष्ट आहे धैर्याची, प्रेमाची आणि युक्तीची. जगातील सर्वात मोठी योद्धा कोण असेल तर ती आईच आहे. शेवटी एकच सांगावंसं वाटतं, प्रेमावर चाललेली लढाई नेहमीच जिंकली जाते आणि आईसारखी योद्धा कोणालाच जमणार नाही. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.